रत्नागिरी स्टेशनचा नवीन लुक केल्यापासून पहिल्यांदाच आलो इकडे. एकदम एअरपोर्टला आल्यासारखं वाटतंय. हा मधुर दंडवते साहेबांचा फोटो लावलाय. हे आपल्या कोकण रेल्वेचे जनक आहेत. जय शिवराय सर्वांना. मी प्रशांत कातकर. मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सरस स्वागत आहे. आज दत्त जयंतीनिमित्त मी गावी चाललो आहे. पाठीमागे दिवा रत्नागिरी गाडी लागले. त्या गाडीने मी आता रत्नागिरीला चाललो आहे. गर्दी आहे बऱ्यापैकी म्हणजे जास्तच आहे. खालच्या सीट तरी पूर्ण पॅक आहे. वरती पण आहेत बरेचसे लोक बसलेत. पाठीमागे गाडी आहे. आमच्या बाजूच्या सीटवर मस्त पत्त्याने खेळतात. टाइमपास चालला या लोकांचा. 7-8 लोक एका सीटवर बसले होते समोरासमोर. आणि हे आमच्याबरोबरचे काका आमच्याबरोबर वरती बसले होते ते लोक आहेत. ते पण सर्व रत्नागिरीतच उतरणारे होते. रत्नागिरी दिवा गाडीत एक बरं असतं. फेरीवाले खूप असतात. काही नाही काय आपल्याला जे भरपूर काय पाहिजे ते खायला भेटतं. फक्त आपल्या खिशात पैसे पाहिजेत. चहावाले येतात, समोसेवाले येतात. इवन भाजीवाले पण इकडे खूप येतात. केळीवाले येतात. ते एक बरं आहे. खायला काय नाही काय भेटतं. जरी आपल्याला टिफिन नसेल तरी भरपूर काय खायला भेटतं. केळीवाले येतात, चायनीज भेलवाले येतात, सुका भेलवाले येतात. असे बरेचसे रोहा माणगाव ह्या इथपर्यंत खूप असतं. म्हणजे ह्या संध्याकाळच्या 6च्या ट्रेनला. त्याच्यानंतर पुढे जरा कमी असतं. मग चिपळूणला भेटेल असं काही नाही काही खायला. उद्या दत्त जयंती आहे. त्यानिमित्त हे सर्व लोक कोकणातून गावी चाललेत. प्रत्येकाच्या नाही म्हटलं तर प्रत्येकाच्या गावी दत्त जयंतीचा हा कार्यक्रम असतोच प्रत्येक गावामध्ये. म्हणून ही एवढी आज गर्दी आहे. आता मी इथं उक्षी स्टेशनला उतरलो आहे. पाठीमागे बघू शकता उक्षी स्टेशन आहे. आणि अर्धी ट्रेन भोगद्यातच आहे. पाठीमागं भोगदा आहे. अर्धी ट्रेन इकडे उक्षी स्टेशनला आहे. अर्धच स्टेशन आहे, अर्ध भोगदा आहे. म्हणजे भोगदा स्टेशन आहे आणि अर्धी ट्रेन भोगद्यातच थांबले.
बरोबर रात्रीचं 1:15 झालं आहे. 1:15ला ओक्षी स्टेशनला मला वाटतं क्रॉसिंगला थांबली ट्रेन. तर रत्नागिरीत मला अडीच तरी वाजतील रत्नागिरीत जास्तपर्यंत. बघूया किती वेळ लागतो. तर माझा अंदाज तरी 2:30 आहे. हा समोर दिसतोय तो पूर्ण बोगदा आहे आणि पाठचे 2 डबे बोगद्यातच थांबले आणि पुढे ओक्षी स्टेशन. दिव्याला चाललो तेव्हा खूप गर्दी होती. खूप म्हणजे खूपच गर्दी होती. उभं राहायला पण जागा नव्हती, एवढी गर्दी होती. पण आता रोहा माणगावच्या पुढे आल्याच्यानंतर थोडी गाडी खाली होत आली. खेडला पण थोडीशी खाली झाली आणि चिपळूणला आल्यावर खाली झाली. रत्नागिरीत शेवट आहे ट्रेनचा. जसं रत्नागिरी जवळ आली तसं गाडीतली गर्दी खूपच कमी होत चालली. गाडीत आता गर्दी खूप कमी आहे. तर थोड्या वेळानं रत्नागिरी स्टेशन येईल तेव्हा मग पूर्णच गाडी खाली होईल. बरोबर 2 वाजता रत्नागिरीत गाडी पोचले. 5:45ला देवावरून निघाली होती. आता बरोबर 2 वाजता रत्नागिरीत पोचले इथे गाडी. आता थोडा आराम करायचा आहे इथे. नंतर लांजातले वडाप चालू होतील एक 4 वाजल्यापासून. त्याच्यानंतर मग 4 वाजता घेऊन वडापनी लांजात जायचं लागलेली आहे. तर हीच गाडी सकाळी 5:30 वाजता रत्नागिरी दिवा गाडी चालू होईल. रत्नागिरी स्टेशनचा नवीन लुक केल्यापासून पहिल्यांदा चालू आहे इकडं. पाठीमागे बघू शकता ते नवीन जे बनवलं आहे ते. आणि खरोखरच एकदम एअरपोर्टला आल्यासारखं वाटतं आहे. फक्त एंट्रन्सच नवीन बनवलं आहे. प्लॅटफॉर्मनी बाकी सर्व तसंच आहे. पण हे जे बनवलं ते एकदम भारी बनवलं आहे. आणि रात्री खरंच म्हणजे दिवसापेक्षा हे रात्रीचं भारी वाटतं आहे. जे लाईट बीट बनवले नाही यांनी, त्यामुळे रात्रीचं एकदम खतरनाक वाटतं आहे. दोन गेट ठेवले. हा समोर जो दिसतोय तो एक्झिट गेट आहे आणि त्या साईडला एक आहे समोरच तो एंट्री गेट आहे. असे 2 गेट ठेवलेत त्यांनी. एंट्री गेट आणि एक्झिट गेटच्या मध्ये बरोबर कोकण रेल्वेचे जनक मधु दंडवते साहेब यांचा फोटो लावला आहे. भारी केलं आहे कोकण रेल्वेने ते. चला तो बघूया आता आपण. हा मधु दंडवते साहेबांचा फोटो लावला आहे. हे आपल्या कोकण रेल्वेचे जनक आहेत. यांनीच पहिली कोकण रेल्वेची संकल्पना विधिमंडळात मांडली होती. पावणे 5 वाजता मला रत्नागिरीतून वडाप भेटले लांजाला जायला.
आता हा समोर दिसतोय तो हातकंबा किटा येईल थोड्या वेळात आणि तिथून आता लांजात गाडी जाईल. आत्ता वाजले सकाळचे 5:40. 5:40ला मला इथे वडापाव लेन लांजात सोडलं आहे आणि वाडगाव गाडी 6ची आहे. 6च्या वाडगाव गाडीतून आता मी वाडगावला जाईन. अजून 10-15 मिनटात गाडी लागायला. सकाळी वाडगाव 6च्या एसटीने पोचलो आहे. आता पूजा वगैरे करायचे आज दत्त जयंतीची. कोकणातली सकाळ पहाट झाले. थोडीफार अजून थंडी आहे इकडं भरपूर. हा कोकण रेल्वेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, जय शिवराय सर्वांना.